नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून आता वाद निर्माण झालाय। उद्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा होतीये, तर बच्चू कडू यांच्या उमेदवाराची देखील याच ठिकाणी सभा होणार आहे। बच्चू कडू यांनी सभेसाठी मैदान आरक्षित केलेलं आहे, तर राणांकडूनही मैदान आम्हीच आरक्षित केल्याचा दावा केला जातोय। अमरावतीमध्ये मैदानावरून राणा विरुद्ध कडू संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते। स्वप्नील उमप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। स्वप्नील, आपण पाहतोय की अमरावतीमध्ये नवनीत राणांना काँग्रेसकडून तर आव्हान आहेच, मात्र मोठं आव्हान हे प्रहार संघटनेकडून सुद्धा आहे। दिनेश पोप यांना उमेदवारी या ठिकाणाहून देण्यात आलेली आहे प्रहारकडून। मात्र आता सभा कुठे होणार, मैदानावरून वाद जो आहे तो सुरू झालेला आहे। नक्कीच वृषाली, लोकसभा निवडणुकीचं मैदान मारण्यापूर्वी सभेचं मैदान कोण मारणार असा प्रश्न आता अमरावतीमध्ये निर्माण झालेला आहे। मैदानाच्या निमित्तानं कडू राणा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। अमरावतीमधील सर्वात मोठं सायन्स कोर मैदान आहे आणि या सायन्स कोर मैदानावर उद्या अमित शहांची सभा होणार आहे आणि याच मैदानावर प्रहारचे उमेदवार बच्चू कडूंचे उमेदवार दिनेश पोप यांच्या प्रचारार्थ जी आहे ती प्रचार रॅली काढली जाणार आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती सायन्स कोर मैदानावर होणार आहे। परंतु याच सायन्स कोर मैदानावर अमित शहांची सभा होणार आहे। त्यामुळे आम्ही कुठं कार्यक्रम घ्यायचा असा प्रश्न जो आहे तो बच्चू कडूंनी उपस्थित केलेला आहे। आम्ही प्रशासनाकडे सर्व परवानग्या मागितल्या, आमच्याकडे परवानग्या आहेत, मैदान आरक्षित केल्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही याच ठिकाणी सभा घेणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे रवी राणांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही दावा केलेला, त्यांनी रवी राणांनी दावा केला की आरक्षित आम्ही मैदान केलेलं आहे, आम्ही देखील परवानगी मागितलेली आहे, त्यामुळे मैदान कुणाचं असा प्रश्न निर्माण झालाय। तर दुसरीकडे आमदार रवी राणांनी जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सभा मंडप उभारलेला आहे। अमित शहांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर उद्या सभा होणार, त्यामुळे मैदानावरनं पुन्हा बच्चू कडू विरुद्ध राणा जो आहे तो वाद पेटण्याची शक्यता आहे। बच्चू कडूंनी जे आहे त्या तक्रारी केलेल्या आहेत, जर आम्हाला मैदान मिळालं नाही तर 1 लाख लोकांना घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसवर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊ असं बच्चू कडूंनी सांगितलंय। त्यामुळे मैदानावरून जो आहे तो पुन्हा अमरावतीत वाद निर्माण होणार, त्यामुळे सायन्स कोर मैदानावर अमित शहांची सभा होणार, बच्चू कडूंच्या उमेदवारांची सभा होणार। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।